नमस्कार. मी दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एसपी ऑफिस लातूर. खूप काही प्रयत्न करून देखील बऱ्याचदा आपल्या बाबतीत सायबर गुन्हा घडला तर अगदी सुरुवातीच्या 1 तासामध्ये जर आपण सायबर हेल्पलाईन आहे 1930 व लिंक जी आहे www.cybercrime.gov.in यावरती जर तात्काळ आपण रिस्पॉन्स आपला दिला की आपल्या बाबतीत जो घडलेला गुन्हा आहे त्या संदर्भाने जर आपण माहिती त्याच्यावरती दिली तर आपल्या समजा आपला आर्थिक काही फसवणूक झालेली आहे तर ती फसवणूक झालेली रक्कम आपल्या अकाउंट मधून त्या समोरच्या फ्रॉड अकाउंट मध्ये जाताना ती जर आपण तात्काळ तक्रार केली तर ती थांबवली जाते आणि भविष्यात ती आपल्या अकाउंट मध्ये परत रिटर्न केली जाते. आणि जर तक्रार करायला आपण जेवढा जास्त विलंब करू तेवढा जास्त जेव्हा परत आपल्याला ती रिकव्हरी करायची असेल तर त्या अडचणी बऱ्याचशा येत जातात आणि शक्यता खूप कमी होत जाते. तर मी आपल्याला सर्वांना आवाहन करेल की आपण कायम लक्षात ठेवा आपल्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे गुन्हा होण्याची शक्यता असते. तर आपण 1930 आणि www.cybercrime.gov.in या 2 गोष्टी आहेत त्या कायम आपण लक्षात ठेवा. आणि आपला जर मोबाईल कधी गहाळ वगैरे झाला तर त्या संदर्भाने CEIR हे एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती देखील आपण आपली तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे की भविष्यामध्ये आपल्या मोबाईल फोनमध्ये दुसरं सिम कार्ड कोणी टाकून जर यूज केला तर तात्काळ त्याचा मेसेज आपल्याला येऊन जातो आणि तो मोबाईल वापरकर्ता कोण आहे ते आपल्याला